सद्यस्थितीत उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्याने व पाण्याची आवक वाढल्याने उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीपात्रात पूर नियंत्रणासाठी पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे। आज दुपारी 1:30 वाजता धरणातून 71,600 क्युसेक तर वीर धरणातून दुपारी 2 वाजता 42,833 क्युसेक्स इतका विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे। वीर धरणातून नीरा नदीपात्रात सोडण्यात आलेला विसर्ग हा नीरा नरसिंगपूर संगम येथे भीमा नदीत मिसळत असल्याने उजनी व वीर धरणातील एकूण 1,14,433 विसर्ग संगम येथून नदीपात्रात सुरू राहणार असून भीमा नदीकाठी पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। सुरक्षेच्या दृष्टीने नदीकाठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन तहसीलदार सचिन लंगुटे यांनी केले आहे। उजनी व वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडल्याने भीमा नदीकाठच्या पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून नदीकाठी नदीच्या पाण्यात कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पंढरपूर तालुक्यातील नदीकाठी असणाऱ्या गावातील नदीपात्रालगत राहणाऱ्या रहिवासी व नागरिकांना संबंधित ग्रामपंचायतींमार्फत तात्काळ त्यांचे सर्व आवश्यक वस्तू पशुधनासहित सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे कार्य चालू आहे।